सोडायचा बघा. याला पहिल्या सुरू आपल्याला अपूर्णांकामध्ये आणावं लागेल आणि अपूर्णांकानंतर मग तुम्हाला काय करायचं, त्याचा भागाकार सोडून घ्यायचा. याला जर सोडून घ्यायचं म्हणलं त्याचं रूपांतर करायला लागेल पहिलं अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं म्हणलं तर 15 ला 15 दोन अंकारावरती म्हणून 2 वेळा 9 भागिलेला भागिले जशाच तसं पुढचा 45 म्हणजे 4 5 दोन्ही अंकावर आवर्ती आहे. ठीक आहे, तर छेदस्थानी 2 वेळा 9 होईल. आता झालं तुमचं व्यवहारी अपूर्णांकाचं रूप. बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार सोडवायचा म्हणजे भागाकार सोडवायचा. तर आता हा भागाकार सोडत असताना काय होईल, पहिला जो अपूर्णांक आहे तो जशाच तसा असेल, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात होईल आणि पुढच्या अपूर्णांकाचं काय होईल, व्यस्त रूप. पुढच्या अपूर्णांकाचं व्यस्त रूप जर झालं तर 99/45. आता जिथं कटतं तिथं कटवायचं. गुणाकारामध्ये एकतर क्रॉस कटतं किंवा उभं कटतं, आडवं नाही कटत. क्रॉस मध्ये या पद्धतीने काढायचं, इकडं क्रॉस मध्ये. एक तर उभं कटत असेल तर उभं सुद्धा कटवायचं. मग या ठिकाणी क्रॉस मध्ये कटतंय बघा, 99 1 99 99 1 99. त्यानंतर 15 1 15 15 3 45. राहिलं काय तुमचं, अंशस्थानी 1 छेदस्थानी 3. झालं उत्तर.